वर बघा. थँक्यू. चला मॅच सुरू करा प्लीज. टीम थाई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदर पगाडी. सौरभ सिंग स्ट्राइक एंडला. पहिला बॉल. वॉट बॉलिंग. सुपर बॉल. वेगवान चेंडू. गोलंदाजी मार्कवर आहे परेश आरेकर. टीम नवापूर काय परफॉर्मन्स राहिला आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम बंदर पकाडी देखील अगदी जबरदस्त विजय मिळवला होता. 6 मध्ये 22 ची गरज होती. सौरभ सिंगने 4 चेंडूमध्ये मॅच संपवली होती. मात्र हे दोन महत्वपूर्ण टीम आमने सामने. शॉर्ट बॉल आहे. मिस्टर स्ट्रोक आहे. परतला. अगदी परतला. सौरभ सिंग नावाचा काढला अगदी दुसऱ्या बॉलवर काढलाय. विकेट. चला लवकर या नवीन बॅटर. रोहित नार्वेकर. बघा हे दोन संघ असे आहेत ना की एका डगआउट मध्ये बसतात. अगदी खेळीमेळीचं वातावरण आहे. टीम बंदर बगाडी टीम नवापूर 2 प्लेयर स्टँड आहेत. रोहित नार्वेकर मागच्या मॅच मध्ये तो लवकर बाद झाला होता. अगदी शून्यावर परतला होता. मात्र या एकूणच चला पाहूया या चेंडूवर काय घडतंय. परेश आरेकर. जोरदार चेंडू. तेवढा जोरदार फटका. 6 धावा. मागवा चेंडू अगदी तलावातून. 6 धावा. आयोजकांना विनंती करतोय नवीन बॉल जरा मागवा प्लीज. कारण इकडे सगळे आता जुने बॉल आहेत. नया बॉल किधर आहे. चला लवकर बॉल मागवा प्लीज. कारण आमचे व्हॉलंटियर्स वर काय करतायत. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर विकेट. तिसऱ्या बॉलवर षटकार. पॉवर प्लेचं हे षटक. परेश आरेकर वर्सेस रोहित नार्वेकर. यावेळेला इथे मात्र हातात अगदी हातात परतावं लागेल ते म्हणजे रोहित नार्वेकरला. अगदी एंड जो चूज केलाय तो बरोबर क्षेत्ररक्षकाचा. त्यामुळे इथेही विकेट. वेल बोल्ड परेश आरेकर. चांगली गोलंदाजी राहिली आहे. फलंदाजाला एका वेगळ्या गर्तेत त्याने नेलंय आणि तिथून आपण बघतो ही विकेट. अक्षय मैदान में लाइट कम हो रही है. करण चव्हाण. या मॅच मध्ये किती धावा होतील मात्र
जो बॅटिंगचा क्लास आहे आपण बघतो. रोहित नार्वेकर परतलाय, सौरभ सिंग परतलाय, चिशा. मात्र इथे करणला प्रमोट केलंय आणि प्रणय कोहलीला थोडंसं मागे ठेवलंय. यामध्ये एक वेगळं प्लॅन असेल, पाहूया. मात्र गोलंदाजी अप टू डेट होतीये. माझा संघ जय श्रीराम BL स्पोर्ट्स या नावाने खेळतोय. टीम नवापूर बॉयज. ओ अगदी अगदी आत येणारा चेंडू नाही व्यवस्थित खेळू शकले. डॉट बॉल येतोय. गुड बॉलिंग पारेश. जबरदस्त गोलंदाजी. याही वेळेमध्ये इतकी एनर्जी, अफलातून कामगिरी. या आमच्या क्रिकेटपटूंचं कौतुक झालंच पाहिजे. अगदी कोणत्या प्रहरी ते क्रिकेट खेळत नाही. सकाळ असो, संध्याकाळ असो, रात्र असो, क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. ए ज्योती, अगदी ए ज्योती. इथून 2 धावा. डी झोन मध्ये बॉल आहे. थँक्यू सर. दीपेश येईल गोलंदाजी मार्कवर. पहिले षटक संपलंय. पॉवर प्ले संपलाय. धावसंख्येकडे लक्ष करूया. धावसंख्या झाली फक्त 8 धावा आणि गडीबाद 2. सौरभ सिंग चीचा, रोहित नार्वेकर चतुर हे दोघंही परतलेत. त्यामुळे सध्या टीम बंदर पागाडी थोडीशी बॅकफुटला आहे. समोर खेळले, हवेत केले, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही. ओहो, हा झेल सुटलाय. मनोजच्या मार्फत हा झेल सुटलाय आणि झेल घेण्याची पद्धत चुकीची होती. इथे दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अजून धाव मिळेल, अजून धाव मिळेल. 3 धावा पूर्ण. बघा जिथे फक्त विकेट होती आणि तिथून आपण बघतो या 3 धावा. लक फॅक्टर ही महत्वाची गोष्ट असते. अगदी क्रिकेट असो किंवा आयुष्य, बऱ्याचदा लक फॅक्टर तुमचा एक निर्णय पुढे घेऊन जाते आणि तीच गोष्ट घडली. विवेकला जीवदान लाभतंय आणि 3 धावा देखील मिळत आहेत. अकरा धावा. फुलटॉस डिलिव्हरी आहे. योग्य फटका नाहीये. मात्र इथे कदाचित अजून 2 धावा. थँक्यू सर. दीपेश वन्स अगेन. करण साडी. फुलटॉस बॉल आहे. योग्य फटका नाही आहे. इथे विकेटसाठी प्रयत्न केला गेला. चेंडू जर बघितला तर निश्चितच इथे दुसरी धाव देऊन जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 15. 4 षटकांची मॅच आहे. मागच्या सामन्यामध्ये जास्त धावा दिसल्या नाही आणि त्यामुळेच ड्रीम 11 माजिवडा संघाला पराभव स्वीकारावा लागला. मात्र इथे टीम बंदर पकाडी संघ विचार करतोय 40च्या पलीकडे जाण्याचा. फटका फसला आहे. मात्र धावा किती मिळतील इथेही कदाचित दुसरी धाव असेल. विवेकचा कॉल येईल का? यस, दुसऱ्या धावेसाठी कॉल आलाय. या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र नो बॉल सुद्धा आहे. अगदी आपण बघतो ओव्हरस्टेपिंग केले त्यामुळे 3 धावा इथे फलकावर लागतील. 18 धावा फलकावर. बादशाह मैदान, बादशाह चषक, A1 जोडी, बादशाह परिवार आणि नवघर ग्रामस्थ क्रीडा मंडळ. यावेळेला फटका बा अगदी लो फुलटॉस डिलिव्हरी होती. तिथून जर बघितला डीप स्क्वेअर लेगला टर्न केला. इथेही दुसरी धाव अवेलेबल असेल का?
पहिलाच कॉल व्हायला पाहिजे होतं, मात्र कॉलबॅक करतायत. 19 एका वेगळ्या स्किलवर तुम्हाला इथून निश्चितच या मॅच मध्ये खेळावं लागेल. इथे जागा बनवण्यासाठी गेली आणि दांडी गोल झाले. अगदी अंडरस्टिमेट केलं, मात्र इथे गोलंदाजाचा जो नियम आहे ना तो ॲक्युरेट होता आणि त्या ॲक्युरेसीने बीट केलंय ते म्हणजे बॅटर विवेक भंडारीला. अजून एक विकेट. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रणय कोळी. या मॅच मध्ये आता प्रणय कोळीला हात खोलावे लागतील, आता नाही तर कधीच नाही. इथे पराभूत झाला तर निश्चितच बादशाह चषकाची वाट अगदी 1 वर्ष पाहावी लागेल. त्यामुळे पराभूत कोणालाच व्हायचं नाहीये, मात्र नियतीच्या मनात काही औरच असतं. नियती नेहमी सांगत असते की वेळ तुमची आहे किंवा नाही, मात्र स्वतःच्या कर्मानं ती नियतीची जी एकूणच बाजू आहे ना ती फिरवण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. ती ताकद पाहायला मिळेल का या मॅचमध्ये प्रणय कोळीच्या माध्यमातून. मात्र गोलंदाज म्हणून दीपेचं मी कौतुक करीन. पुन्हा एकदा ॲक्युरेसी आहे आणि पुन्हा एकदा अतिशय लयबद्ध मारा आहे. वेल बोल्ड. प्रणय कोळीला इथे बीट केले, तिथे धाव पूर्ण नाही होणार. डॉट बॉल येतोय. षटक संपलेत ती म्हणजे 2 धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 19. चांगली धावसंख्या म्हणेन. मात्र इथूनही या मॅचवर जर विचार केला ना तर 40 धावा. अजून 21 धावसंख्या आली तर ही मॅच बनली असं समजूया, कारण तितकं तंगड्या गोलंदाजीचा सामना करावा लागेल, तो म्हणजे टीम जय श्रीराम बियारा स्पोर्ट्सला. सध्या नवापूरचा संघ या नावाने मैदानात आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला टीम ताई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदर पागाडी. ठीक आहे मित्रा, उद्या घे बॉलिंग तू. अनप्लेबल डिलिव्हरी ठरते. अगदी मागे आले होते, क्रीजच्या मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताच संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. प्रेम होते गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 19 वर थांबली आहे. किती धावा दिसतील, आकडेमोड सुरू झाले. अगदी हा बॉल सुद्धा डॉट येतोय. योग्य बॅटिंग नाही होत आहे आणि इथून आता अजूनही जर विचार केला तर फक्त 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. आणि असं असताना ज्या पद्धतीने बॅटिंग व्हायला पाहिजे ती तशी का होत नाही. अगदी चांगली गोलंदाजी, मात्र इथे बॅटर करण चव्हाणकडे कोणतेही उत्तर नाहीये. यावेळेला समोर जरूर खेळलेत, मात्र एकच धाव मिळेल. मिस टाइम स्ट्रोक काय, इथे विकेट येणार. प्रणय कोळीला परतावं लागेल. अजून एक मोठी विकेट. टीम बंदर पाखाडी
अगदी बॅकफूटवर आहे. काय झालं बोल, काय झालं बोल मला. अच्छा मग ती फास्ट एज वाली बँडेज नसेल ते तर हे घेऊन जा, स्प्रे घेऊन जा, हरकत नाही. एक पेनकिलर दे ना त्याला, पेनकिलर असेल ते मोठं घे. तिथे हे आहे रे मायक्रोपटे भाई, ते जखम वगैरे झाल्यावर जाईल त्याने काय नाही होणार. बामस नाही तो बामस मग. अजून इकडे बाद होतंय. टीम बंदर पागाडी संघाची सध्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. धावसंख्येकडे लक्ष घातला, धावसंख्या झाली ते म्हणजे 20, मात्र गडी बाद झालेत ते म्हणजे 4. सोनू येतोय नवीन बॅटर. चांगला बॉल, चांगला बॉल. इथेही चांगली बॉलिंग झाली आहे. सुपर बॉलिंग बाय प्रेम. फक्त एकच धाव दिले आहे. व्हेरी गुड बॉलिंग. चला नवीन गोलंदाज येतोय मनोज. शेवटचं षटक आहे. धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या झाली फक्त 20. 18 बॉलमध्ये फक्त 20 धावा बनवलेत. इथून पुढे काय होणार. एकूणच टीम थाई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदर पाकाडीचं या मॅचला ते कितपर्यंत नेतील हा सध्या विचार आहे. मात्र मागच्या मॅच मध्ये अगदी हिरो ठरला होता हा गोलंदाज मनोज. 3 धावा 4 गडी बाद केले होते. मध्ये यावेळेला पहिला चेंडू अगदी बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल. या वेळेला हा फटका बघा, हा फटका बघा. अगदी शेअर टायमिंग. 6 धावा. बंदर पकाडी टीम काहीतरी वेगळीच बसते. ज्या वेळेला एखाद्या षटकात धावा येत नाही त्याच्यानंतर पुढच्या ओव्हरची सुरुवात अगदी षटकाराने. मागच्या मॅचमध्ये देखील आपण असंच पाहिलं. प्रशांत कोरगावकरनं फक्त 2 धावा कन्सिडर केल्या होत्या लेग बायच्या. मात्र त्यानंतर 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज असताना सौरभ सिंगने काय केलं. 22 धावा अगदी 4 बॉलमध्ये कुठल्या. 3 षटकार 1 चौकार. लेट्स सी द अंपायर डिसिजन. वाईट बॉल आहे. पुन्हा टाकावं लागेल. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली तब्बल 28. 28 4. पुन्हा एकदा वाईड आहे. पुन्हा एकदा वाईड आहे. जास्त बाहेर हाताळलात. येस प्लेयर रिव्ह्यू आहे. नो डाऊट वी आर चेकिंग. पाहूया हा व्हाईट बॉल आहे की नाही. पंचांचा डिसिजन मात्र आला की येस इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. थँक्यू सर. या स्पर्धेमध्ये एक गोष्ट मी पाहिलंय. राकेश राऊत यांचे डिसिजन अफलातून राहिलेत. कौतुक आहे त्यांचं. चेंडू खाली राहिलाय. इथे धाव मिळणार की नाही. नाही. डॉट बॉल येतोय. ओ यावेळा हा फटका बघा हवेत आहे. मात्र इथे क्षेत्ररक्षक देखील आहे.
निवडला क्षेत्ररक्षक. खेळी समाप्त. करण चव्हाणची. किती बॉल झाले ना? चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. 29-29 अगदी 5 गडी बाद झालेत. रॉश वैती बॅट्समॅन. आणि बॅटिंग साठी येतोय रॉश ग्लेन वैती. रॉश वैती. रॉश लेन वैती. आमच्या मान्यवरांचं कौतुक आहे. अतिशय चांगला सपोर्ट त्यांनी दिलाय. शैलेश दादा आज जातीने उपस्थित राहिलेत आणि अगदी शेवटपर्यंत या मॅचेसमधून त्यांनी समरसून सहभाग घेतलाय. त्यांचंही मनापासून कौतुक. ओ इथे घडलंय काय, इथे घडलंय काय, परतावं लागेल. ते म्हणजे बॅटर सोनूला. अगदी आपण बघतोय लवकर क्रीज सोडली तिथे रॉशनं आणि तिथून ही विकेट डायरेक्टेड केलंय. ते म्हणजे यशरक्षकानं अजून एक विकेट. अगदी धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या ती म्हणजे 29. किरण. ॲडव्होकेट. ॲडव्होकेट किरण गोलंदाजी मार्कवर. लास्ट बॉल आहे ना? दोन बॉल आहे अजून. 3 वाईट पडले ना. किरण काय स्कोर 29. तुझा 29 जायला अक्षय मोबाईल 29 जायला आहे 1.5 तासात. मोबाईल तुझा ना. चेक. हॅलो हॅलो चेक. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या समवेत आहेत आपल्या मीरा भाईंदरचे पत्रकार बंधू आदरणीय महेंद्र वानखेडेजी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपल्या मुख्य या मंचावर आपण पाहत आहोत. भाषा चषक एवन जोडी जितूदादा पाटील आणि राकेशदादा पाटील यांच्या वतीने आदरणीय श्री पत्रकार मीरा भाईंदर महेंद्र वानखेडेजी साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपल्या या भाषा चषकामध्ये. विशाल पाटील साहेब आपण देखील जॉईंट व्हा प्लीज. आपल्या कॅमेरामॅन प्लीज स्टेज फोकस करायचा आहे. या ठिकाणी आपण मीरा भाईंदरचा अगदी पत्रकार बंधू महेंद्र वानखेडे साहेब आणि नगरसेवक विशालदादा पाटील यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आणि ऐकूया आवाज संकेतजी पाटील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू. इथे मात्र विकेट फेकण्याचा सिलसिला सुरू आहे. अगदी आपण बघतोय या इथे इकडूनच ही इनिंग समाप्त होते. धावसंख्येकडे लक्ष घातलं. धावसंख्या झाली ती म्हणजे 33. 34 धावा विजयासाठी असतील. 24 चेंडू आणि 34 धावा. संघ कोणता जिंकणार. जय श्रीराम बियाला स्पोर्ट्स नवापूर की ताई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदर पॅगाडी. थोड्याच वेळात ही गोष्ट कळेल.
जबरदस्त क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि आमच्या लाडके नगरसेवक आदरणीय विशाल जगन्नाथ पाटील साहेब आमच्या मुख्य स्टेजवर या एवन जोडीच्या आयोजनासाठी शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित आहेत आणि अगदी लाख मोलाची स्पर्धा आपण नवघरगाव बादशाह मैदान या ठिकाणी पाहत आहोत आणि आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अंतिम सामना आणि फर्स्ट इनिंग मध्ये धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर बनवले गेलेले आहेत 33 धावा आणि विजयाकरिता या मॅचमध्ये बनवावं लागेल टीम जय श्रीराम बियाला स्पोर्ट्स नवापूर बॉईज या टीमला 34 धावा. अगदी एक संघ आपण पाहत आहोत बोईसर पालघर या विभागामधून आणि उपमुंबई नगर म्हणजे कांदिवली या परिसरामधून ताई पॅकर्स रियाज स्पोर्ट्स बंदर पखाडी या टीमला एक जबरदस्त फाईट या मॅचमध्ये आपल्याला सर्वांना पाहायला भेटणार यात काही शंका नाही आहे कारण आपले विभागातील लाडके आणि दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय श्री विशालदादा पाटील आपल्या मुख्य स्टेजवर या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या सोबतीने आमचे संपूर्ण नवघर गावातील लेजंड खेळाडू आदरणीय कान्हा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच उदयदादा पाटील, त्यानंतर शैलेशदादा पाटील, अविनाश पाटील, राजू जनार्दन पाटील, तसेच भूपेन चंद्रकांतजी पाटील, अशोक राऊत सर या मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटच्या या सामन्याचा आणि विजयासाठी 34 या ठिकाणी बनवावं लागेल आणि गेम प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये अगदी स्वीट अँड शॉर्ट मीटिंग टीम बंदरपाखाडी या टीमच्या वतीने आपल्याला पाहायला भेटत आहे. शेवटचा सामना आजच्या या रजनीमधील अगदी कुठला संघ सुपर फोरसाठी क्वालिफाय होईल याचा उत्तर आपल्याला लगेच या ठिकाणी भेटणार आहे. येणारे 4 ओव्हर आहेत आणि विजयासाठी रन्स आहेत 34 रन्स टार्गेट स्कोर कार्डवर सेट केला गेला. या मॅचमध्ये देऊया पुन्हा एकदा आमचे A1 जोडी आणि आमचे लाडके नगरसेवक आदरणीय विशाल जगन्नाथ पाटील साहेब यांच्या वतीने दोन्ही टीमला भरपूर सारे शुभेच्छा. चांगली मॅच या ठिकाणी आपल्या सर्वांना अनुभवाला भेटणार आहे या शंका नाही आहे कारण दोन्ही टीमकडे ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप आहे ना तितका सुंदर गोलंदाजी लाईनअप देखील आहे. तर मॅच हाय व्होल्टेज हाय ड्रामा आणि अगदी सस्पेन्स क्रिएट करणारा हा सामना असेल यात काही शंका नाही आहे. बॉलिंगसाठी आलाय प्रणय कोहली, एक मोठा नाव आहे टेनिस विश्वातील. लेट्स सी पाहूया परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने आपण पाहत आलेलो आहोत प्रणयजी कोहली यांच्या वतीने. अगदी 3 बॉल 3 षटकार ची किमया देखील अनेक मैदानामध्ये आणि अगदी मेडन ओव्हरचा देखील कारनामा अगदी प्रणय कोहली यांच्या वतीने आपण पाहत आलोय. मात्र अगदी पाहूया या मॅच मध्ये संकेतजी पाटील चार ओव्हरची मॅच आहे. विश यू ऑल द बेस्ट आणि पहिला चेंडू घेऊन या ओव्हर मधील प्रणय कोहली तयार. आणि या स्पर्धेची A1 जोडी अर्थात आदरणीय राकेश निशिकांतजी पाटील यांच्या तर्फे प्रणय कोहलीसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 कॅश प्राइज दिला जाईल आणि पहिला चेंडूवर सिंगलने स्टार्ट केलाय मॅचला. श्रीगणेश झालाय टीम नवापूर बॉईज प्रतीकच्या बॅटमधून आणि स्ट्राईक एंडला सध्या आहे मिहिर. ओहो निहिरच्या बॅटमधून अगदी बॅकवर्ड स्कॉलने क्षेत्रामध्ये बॉल उडवलाय. फिल्डर दूरवर आहेत, पोहोचतील त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केला जाईल. वेल रनिंग विदिन द विकेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. क्रिकेटच्या पटलावर अगदी आपल्याला अलर्ट राहावा लागतो. चेंडू कधी येईल, कसा येईल, कुठे येईल याचा नेम नाही आहे. मात्र मी कौतुक करेन आमचे सर्व लाडके खेळाडूंचा. काही अगदी खेळाडू जे खेळत आहेत ते अगदी त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, काही लोकांचा जॉब आहे. या सर्व गोष्टीला फॅमिलीला मॅनेज करून अगदी 3 वाजून 7 मिनिटाने आज भाईंदरच्या या नगरीमध्ये खेळत आहेत. चांगला चेंडू बॅटन बॅटमध्ये होता, बॅकफिटला खाली ठेवलाय, अलॉंग द कार्पेट खेळला डीप काउच क्षेत्रामध्ये थोडासा अगदी मिसफील्ड झालाय. त्याचा फायदा भेटणार आहे
डेफिनेटली टीम जय श्रीराम बियाला स्पोर्ट्स नवापूर बॉईज या टीमला सिंगलला लगेच डबलमध्ये कन्वर्ट केला आहे. आणि अगदी जर पाहिला गेलं तर पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मोठा विस्फोट झाला नाही आहे, मात्र सिंगल डबलने देखील मॅच ऑन होऊ शकते हे अगदी मनामध्ये आहे आणि तोच प्रयत्न केला आहे. दोन्ही बॅटर प्रतीक आणि निहिरने आणि धावफलकाला बिझी ठेवला आहे. आमचे स्कोररला देखील बिझी ठेवला आहे. धावसंख्या तब्बल 5च्या घरात. सुपर आयोजन, वंडरफुल, ट्रिमेंडस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार पण आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, गॅप मोठा आहे, अगदी सुईमध्ये धागा टाकावा तसा हा चेंडू काढलाय, मात्र फिल्डिंग देखील अप्रतिम. वेल डन. मोठा चेस होता, प्रयत्न झाला या ठिकाणी. तब्बल सिंगलला डबल, डबलला ट्रिपलमध्ये. वेल कॉलिंग अँड वेल रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाचे आतमध्ये 3 धावा या बॉलवर आणि धाव फलक स्कोर कार्डवर जाऊन पोचलाय तब्बल 8 धावा. वॉट अ स्ट्रोक. अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड ज्या ठिकाणी चेंडू आहे ना त्याच ठिकाणी मारायचा आहे. हा अगदी मंत्र या मॅचमध्ये दोन्ही बॅटर मनामध्ये अगदी शांतपणे मॅचला ऑन करत आहे. डोक्यावर बर्फ आहे, तोंडात साखर घेऊन अगदी मॅचला ऑन करत आहेत. पुन्हा एकदा प्रणय कोहली तयार. रिव्हर्सचा फटका खेळलाय, अटेम्प्ट झालाय आणि अगदी येईल घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा या बॉलवर आणि या दोनच्या मदतीने धावसंख्या डबल फिगरमध्ये 10-10 34 करायचे आहेत. अजूनही प्रणय कोहलीच्या या ओव्हरमध्ये एकही निर्धाव चेंडू नाही आहे, शोभत नाही आहे मी म्हणेल प्रणय कोहलीच्या या गोलंदाजी ॲनालिसिसला. कारण नेहमी आपण पाहिलं आहे अगदी भेदक मारा आणि विकेट टेकर गोलंदाज. पुन्हा एकदा प्रणय तयार. वेगवान चेंडू उडवलाय, लांब 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 लांबच लांब, षटकार, सिक्सर. चेंडू स्लॉटमध्ये आला, अगदी दुसऱ्या प्लॉटमध्ये डिपॉझिट केलाय, षटकार आला या ठिकाणी आणि 6च्या मदतीने धावसंख्या वेगाने 16 धावा झालेल्या आहेत. 34 ओव्हरऑल बनवायचे आहेत, 16 झाले आहेत म्हणजे अजूनही बॉल असणार आहे 18 या मॅचमध्ये आणि रन्स करायचे आहेत देखील 18. बॉल इक्वेशन सेम आहे. मॅचला कलाटणी देण्यासाठी अगदी 1 ओव्हर चांगला आला ना तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा ताई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदरपाय गाडी कमबॅक करेल. लेट्स सी, पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 घेऊन गोलंदाजाचा अगदी कोणाचा वापर केला जाईल. लेट्स सी, पाहूया. शुभम सांगली आला बॉलिंग ट्रॅकवर. लेट्स सी, पाहूया या ठिकाणी शुभम बॉलिंग ट्रॅकवर आलाय. सध्या कामगिरी चांगली करावी लागेल म्हणतात ना, अगदी ना पद बडा ना खत बडा, जो टीम के लिए मुसीबत में लढा वो सबसे बडा. फाईट करावं लागेल, संघर्ष करावं लागेल या पटलावर. फटका सुंदर आहे, फॉलिंग स्वीप मारलाय आणि फिल्डर त्या ठिकाणी आलेले आहेत. कॅच ड्रॉप. या मुवमेंटला कॅच सोडणं म्हणजे मॅच सोडण्यासारखं आहे. टीम ताई पॅकर रिया स्पोर्ट्स बंदरपाखाडी टीमला आणि हा आलाय खणखणीत म्हणजे अगदी कॅच ड्रॉप, षटकार पास ऑन केलाय चेंडूला व्हॉलीबॉलच्या प्रमाणे आणि हा आलाय दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्लोवर चेंडू, वॉटर बॉल, सुपर मॅग्निफिशंट चेंडू. अगदी या आधी भन्नाट वेग होता, त्यानंतर बॅक ऑफ द हँड अगदी बॉलला राईस केला गेलाय आणि टॉस विथ द टर्न अँड अगदी बॅटर फसला गेलाय. या दरम्यान एकच धाव बॉलवर घेतली जाईल आणि धावसंख्या टोटल 23 विदाउट लॉस. या मॅचमध्ये 34 धावा करत असताना टीम जय श्रीराम बियाला स्पोर्ट्स नवापूर संघ या ठिकाणी. अजूनही मॅच संपली नाही आहे आणि मॅच सोडणार देखील नाही आहे. ताई पॅकर्स रिया स्पोर्ट्स त्यांना माहीत आहे विकेट आणि डॉट बॉल आणि चांगला ओव्हर आला तर मॅचमध्ये आम्ही पुन्हा कमबॅक करू शकतो. आता पुन्हा एकदा डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रयत्न, एकच धाव या बॉलवर घेतला जाईल आणि या 1ने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जाऊन पोचत आहे तब्बल
24 रन विदाउट लॉस. विकेटच्या शोधात आहेत, अजूनही विकेट नाही आहे. डॉट बॉल देखील येत नाही आहे. चांगली बॅटिंग या ठिकाणी प्रतीक आणि निहीरच्या वतीने. हो, फटका उडवलाय या ठिकाणी. परफेक्ट कनेक्शन, स्वीट साऊंड आलाय आणि अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना हा आलाय बादशाह चषक A1 जोडीचा खणखणीत दर्जेदार धमाकेदार सिक्सर. जबरदस्त कनेक्शन या ठिकाणी आणि अवघ्या 3:13 आपण पाहत आहोत. अगदी या मुवमेंटला इतकी ऊर्जा काढणं, एनर्जी आणि अगदी आईसमध्ये जणू काही ऑइल टाकून खेळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता. हॅमर केला चेंडूला. डीपमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. एकच धाव या बॉलवर आणि धावसंख्या स्कोर कार्डवर टोटल 31 धावा. शेवटचा अंतिम बॉल आहे. 13 चेंडू 3 धावा. अगदी एक मोठ्या फाईट या ठिकाणी अपेक्षित होता, मात्र तो फाईट झाला नाही आहे. कालचा दिवस देखील आपण पहिल्या रात्रीमध्ये शेवटचा सामना टीम टेंबिवलीने काय सामना जिंकला होता, शनाया पॅकर्स टेंबिवली, आणि आज या मॅचमध्ये वर्चस्व आतापर्यंत राहिला आहे. ओहो, या ठिकाणी फटका सुंदर आहे. सामना फिनिश अँड सांगितलंय येस बाय बाय गुड नाईट आणि षटकाराने हा सामना जिंकलेला आहे. टीम जय श्रीराम बियाला स्पोर्ट्स नवापूर संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक.